मुंबई महापालिकेमध्ये गोंधळ सध्या सुरू आहे। तिथली थेट दृश्य आपण पाहतोय। बीएमसी मधली ही दृश्य आहे। बीएमसीच्या कार्यालयातली ही दृश्य आपण पाहतोय। तिथे सध्या गोंधळ पाहायला मिळतोय, कारण काँग्रेसकडून निषेध केला जातोय आणि त्या संदर्भात बीएमसीच्या सभेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, सध्या काय गोंधळ सुरू आहे, कुठला विषय आहे आणि काय सध्या तिथलं वातावरण? आजचं सभागृह मुळात विशेष बोलवण्यात आलेलं आहे। ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत झालेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेली जीवितहानी या सगळ्या संदर्भात आज विशेष सभेचं आयोजन केलं होतं। आणि हे सभागृह सुरू होतात काँग्रेस आणि विरोधकांची मागणी होती की या सभागृहामध्ये आयुक्तांनी स्वतः सहभागी असायला हवं। आयुक्त जोपर्यंत तोपर्यंत कामकाज चालू देऊ नये आणि म्हणूनच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। यावेळी केवळ घोषणा मुंबईच्या संदर्भात नव्हत्या, तर विरोधकांकडून जय श्रीरामच्या घोषणा, त्याचबरोबर राम मंदिराचे चोरो को जुते मारो अशा पद्धतीच्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या। आणि म्हणून मग सत्ताधाऱ्यांकडून देखील घोषणाबाजी सुरू झाली। या सगळ्यामध्ये प्रत्येक नगरसेवकाला बोलण्याची इच्छा आहे, कारण विषय मोठा आहे, प्रत्येकाला बोलायचं आहे। ही मागणी होत असताना शेवटी आयुक्तांनी या गोंधळामध्ये 10 मिनिटांसाठी आता सभागृह तहकूब केलेला आहे। विरोधकांकडून घोषणा मात्र सुरूच झालेली आहे, त्यामुळे चर्चा कोणतीही नाही। अद्याप मुंबईच्या विकासावर काहीच नाही, मात्र वैयक्तिक घोषणाबाजी इथे जोरदार सुरू असलेली पाहायला मिळते। नक्कीच इथे जनतेच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित असताना तिथे आता राजकारण होत असताना दिसतंय। तुर्तास धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।